गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला लेखक ल म कुड लिखित मी चित्रकार कसा झालो यातला अर्धा धडा शिकवला होता. पूर्ण वाचला होता आपण धडा आणि त्या धड्याखालची काही प्रश्न तुम्हाला मी कशी काढायची हे देखील शिकवलं होतं आणि मग त्या आकृत्या आपल्याला पूर्ण करायच्या होत्या. त्या तुम्ही निश्चितच केल्या असतील. आता पुढचा पाठ आपण बघूया आणि त्या पाठावरती देखील मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. काही आकृत्या त्या भरायच्या आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. त्याची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. तसेच त्या पाठामध्ये देखील जो काही भाग राहिलेला आहे की ज्या भागावरती मी काही प्रश्न काढलेली नाहीत ते तुमच्याशी मी चर्चा करणार आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ती प्रश्न तयार करून ठेवायची आहेत. मागच्या धड्यामध्ये पण मागच्या पाठामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की काही प्रश्न जोड्या लावा, जोड्या जुळवा अशा पद्धतीने तुम्ही तयार करून ठेवा. तर तुम्ही ती तयार केली असतील. काही प्रश्न तुम्हाला मी तोंडी सांगितले होते ते तुम्ही लिहिले असतील. नसते लिहिले तर पुन्हा धडा वाचा आणि जे प्रश्न मी लिहिले नाहीत आणि जर तुम्हाला वेगळे कोणते प्रश्न पडले असतील आणि तुम्हाला त्या पद्धतीची आकृती तयार करता येत असेल तर तसं तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवा. आता आपण पुढच्या धड्याकडे वळूया. आता पान क्रमांक 3 धडा मी चित्रकार कसा झालो, लेखक ल म कडू. आपण आधीच्या पाठामध्ये बघितलं की त्या ठिकाणी लेखकाला चित्र काढायची इच्छा होती आणि लेखकाने आपली चित्र काढायची कशी हौस पूर्ण केली आपण आधीच्या पॅसेजमध्ये बघितलं. आता पुढे बघूया. पुढे लेखक काय सांगतायत. मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे ते एक उदाहरण आहे. निसर्ग किती परिणाम आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधन करता येतं. बघा, लेखकाने आपल्याला हा दिलेला मोलाचा संदेश आहे. या संदेशाखाली तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधन करता येतं हे लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून हा मोलाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवा. कधीही साधन नाहीत म्हणून अडून बसायचं नाही. जर आपल्या इच्छा तीव्र असतील तर आपल्याला 100% साधनांशिवाय साधन करता येतं. आता हेच पहा. श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. श्रावण महिन्यामध्ये पाऊस कमी होतो. आपण बघितलं की ज्येष्ठ, वैशाख, आषाढ, श्रावण, भाद्रपदामध्ये गणपती येतात. तर श्रावण महिन्यामध्ये साधारणतः पाऊस हा संपायला सुरुवात होतो. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजाडायचा. कळलं? आपल्याला मराठी महिने माहिती आहेत. चैत्र महिन्यामध्ये सुरुवात होते. त्यावेळेला आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे तो नवीन महिना आपला नवीन वर्ष सुरू होतं आपलं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे आपल्याकडे 12 महिने आहेत, मराठी महिने आहेत. तर चैत्र महिन्यामध्ये तो खडक मोकळा व्हायचा. तिथपर्यंत ती नदी वाहत असायची. तोवर काय करायचं, त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. कळलं? तोपर्यंत काय करायचं हा लेखकाला प्रश्न पडला. चित्र काढायची म्हटलं तर आपला कॅनव्हास मोकळा पाहिजे आणि कॅनव्हास मोकळा नसायचा. त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे असं लेखकाला नेहमीच वाटत राहायचं. त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हाताला लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागेल. तुम्हाला मी आधीच सांगितलं की पूर्वी या गोष्टींना कुठे मान्यता नव्हती. लोकांना हे नसते उद्योग वाटायचे. आपल्याकडे म्हणत होती की टवाळा आवडे विनोदम. म्हणजेच काय तर हे जे रिकामे उद्योग आहेत हे दुसऱ्यांना आवडत होते. तर म्हणून लेखकाला हा खेळ देखील लपून छपून करावा लागेल. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायचा, हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. कळलं? एखादा प्रॉब्लेम आला म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यावर सोल्युशन कसं काढायचं पुन्हा प्रयत्न करायचे. जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करायचे. असं लेखकाच्या ह्या वृत्तीमधून आपल्याला
कळतं. आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. महादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग फक्त पायवाटा. तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांद्रुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागेदोरे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. बघा, या धड्यात मी बरंच बोललेलो आहे. लेखकाला किती आनंद झाला की प्रयत्न लेखक करत राहिले, वेगवेगळे मार्ग शोधत राहिले आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या मार्गामधनं वेगवेगळ्या त्यांना गोष्टी ह्या कळत गेल्या. म्हणून केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. असे वेगवेगळे प्रयोग लेखक करत राहिले म्हणून लेखकाला मार्ग सापडत गेले. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो नाणीघरातून युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना, पण तो एक शोध होता. कळलं? बघा, लेखकाने एक शोध लावला होता. त्यांना कळलं की कशा प्रकारे मूर्ती जशी त्या तशी राहत आहे. म्हणून लेखकाला खूप आनंद झाला. मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. हा पण देखील तुम्हाला दिलेला एक खूप मोठा सल्ला आहे. तर आर्किमिडीजच्या मते ज्याने जसा शोध लावला तसंच लेखकालाही वाटलं की आपल्यामध्ये पण एक आर्किमिडीज आहे आणि लेखक म्हणतात की प्रत्येकामध्ये हा आर्किमिडीज असतो. त्यामुळे हा आर्किमिडीज जागा ठेवणं हे आपलं काम आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. त्यामुळे तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. आता ह्या पान नंबर 3वरती जे काही पॅसेज आले, या पॅसेजवरती मी काही प्रश्न तयार केलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरं किंवा काही प्रश्न हे तुम्ही शोधायचा प्रयत्न करायचा आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, लीद म्हणजे घोड्याचं शेण. मग लीद म्हणजे काय, किंवा लीद म्हणजे समोर ब्रॅकेट काढून आपण घोड्याचं शेण असं लिहू शकतो. तुम्हाला ह्या आधी पण मी काही प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत. आता पहिले मी लिहिलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण चर्चा करूया. बघा, या पान नंबर 3नुसार मी काय प्रश्न बनवले आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न असा लिहिला आहे, लेखकाने कोणता मोलाचा संदेश दिलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही संदेश असा लिहा, साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधन करता येतं. हा मोलाचा संदेश लेखकाने दिला आहे असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. आता काही आकृत्या दिल्या आहेत, त्या आकृत्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. कोणत्या महिन्यात पाऊस कमी व्हायचा. या ठिकाणी लिहिलं आहे की श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा, म्हणजे उत्तर येणार श्रावण. खडक मोकळा व्हायला कोणता महिना उजाडायचा. इथे लिहिलं आहे चैत्र, तर चैत्र लिहायचं आहे. लेखकाने काय करायचे ठरवले. लेखकाने मूर्ती बनवायचं, मूर्ती करायचं असं ठरलं म्हणून मूर्ती लिहायचं. या पाठात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव काय. या पाठात आर्किमिडीज शब्द बघून लिहा. जसा लिहिला आहे तसंच लिहा, स्पेलिंग अजिबात चुकायचं नाही. आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचं नाव आलेलं आहे. ठीक आहे. तर असे मी काही 5 प्रश्न काढलेले आहेत. तुम्ही याच्यावरती अजून काही प्रश्न काढू शकता. उदाहरणार्थ, मूर्ती तयार करताना लेखकाने कोणकोणत्या गोष्टी वापरल्या. म्हणजे सगळ्यात पहिले गाईचं शेण वापरलं, नंतर घोड्याची लीद वापरली. लेखकाच्या गावात कोणता बाजार भरत होता. ब्रॅकेटमध्ये आठवडी येऊ शकतं. आयते कपडे विकायला कोण आणत असे, तर ब्रॅकेटमध्ये महादू येऊ शकतं. कोणत्या झाडाची सावली दाट पडायची. नांद्रुकी हे त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. आर्किमिडीज काय ओरडत गेला,
तर तिथे युरेका युरेका असं येऊ शकतं. तर असे अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले आहेत. तुम्ही देखील असेच 5 प्रश्न तयार करायचे जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते प्रश्न तयार करून ते लिहायचे. त्याची उत्तरं पण तुम्ही लिहायचे आहेत. मी तुम्हाला काही प्रश्न सांगितलेसुद्धा, इथे लिहूनसुद्धा दिलेले आहेत. त्याचा फोटो तुम्हाला पाठवतो. तुम्ही ते सगळं लिहून ठेवायचं आहे. ज्यावेळेला आपण भेटू त्यावेळेला प्रत्यक्ष या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण चेक करणार आहोत. बाय.